ओम नमो आदेश. नमस्कार, मी अश्विनी म्हणजेच मावळ कन्या. स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलवर. काल आम्ही मावळ तालुक्यातील अशा एका मंदिरात गेलो होतो, जेथे साक्षात देवराज इंद्रांनी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. मी आज तुम्हाला त्याच मंदिराबद्दल माहिती देत आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. चला तर मग. श्री इंद्रेश्वर महादेव मंदिर हे मावळ तालुक्यातील इंदोरी या गावात आहे. तळेगाव चाकण हा जो रोड आहे, या रोडच्या कडेलाच इंद्रेश्वर महादेव मंदिर आहे. तसेच इंदोरी या गावामध्ये महादेवांची 3 मंदिरे आहेत. त्यातील एक इंद्रेश्वर, दुसरे ब्रह्मेश्वर आणि तिसरे खडकेश्वर. यातील इंद्रेश्वर महादेव मंदिर अतिशय प्राचीन असे मंदिर आहे. या मंदिराचे खास महत्व असे आहे की या गावात साक्षात इंद्रदेवांनी तपश्चर्या केली होती. त्याच ठिकाणी हे मंदिर उभारण्यात आलेले आहे. आणि ही एक काल्पनिक गोष्ट नसून या गोष्टीचा पोथी पुराणात आणि श्री संत नामदेवांच्या अभंगात देखील उल्लेख आढळतो. आणि तो उल्लेख संत नामदेव महाराजांच्या अभंगात अशा प्रकारे आहे. इंद्रायणी तटी क्षेत्र हे इंदुरी, इंद्रे तप भारी केले जेथे. याचा अर्थ असा आहे की इंद्रायणी नदीच्या काठी वसलेल्या इंदोरी या क्षेत्री इंद्रदेवांनी कठोर तपश्चर्या केली होती. आणि ती तपश्चर्या का केली होती याबद्दलची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगत आहे. एका पौराणिक कथेनुसार गौतम ऋषींच्या शापामुळे इंद्रदेवांच्या अंगावर पांढरे कोड पडले होते. आणि ते कोड घालवण्यासाठी इंद्रदेवांनी इंदोरी या गावी श्री महादेवांची आराधना केली होती व इथे स्नान केल्याने शापमुक्त झाले होते. इंद्रदेवांनी या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली असल्यामुळे या मंदिराला इंद्रेश्वर महादेव मंदिर असे नाव पडले. या मंदिरात प्रत्येक श्रावणी सोमवारी विधिवत पूजा अर्चा होत असते. आणि तसेच महाशिवरात्रीला मोठी जत्रा देखील या ठिकाणी भरत असते. आणि हो, महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देखील या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला असतो. पहा, आपण किती भाग्यवान आहोत की आपण या महादेवांच्या पिंडीचे दर्शन घेऊ शकत आहोत. येथे साक्षात इंद्रदेवांनी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केले होते. खूप छान असे महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरात तुम्ही सुद्धा येऊन गेलेला आहात का? मला नक्की कमेंट मध्ये कळवा. हर हर महादेव. महाशिवरात्रीला या मंदिरात संपूर्ण जिल्ह्यातून व गावातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मंदिराच्या भोवतालचा परिसर अनेक वृक्षांनी नटलेला आहे. आणि तसेच मंदिराच्या समोरच एक मोठे सरोवर देखील आहे. मंदिराच्या भोवतालचा परिसर तुम्ही पाहू शकता, खूप छान आहे. या मंदिराच्या भोवताली असलेले सरोवर, येथील हिरवीगार वृक्ष, येथे असलेली शांतता आणि या मंदिराचा असलेला प्राचीन इतिहास, यामुळे हे मंदिर भाविकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. हे मंदिर सुमारे 400 वर्षापूर्वीचे आहे. मंदिराच्या समोरच हे पाण्याचे कुंड आहे. यातील पाण्याने अंघोळ केली असता जे काही त्वचा रोग असतील ते पूर्णपणे नाहीसे होतात. आणि म्हणूनच या कुंडातील पाणी अतिशय गुणकारी मानले जाते. आजही भाविक ज्यांना कोणाला त्वचेबद्दल काही समस्या असतील त्या दूर करण्यासाठी या कुंडामधील पाणी घरी घेऊन जातात.
इंदोरी या गावापासून काहीशा अंतरावरच भुईकोट किल्ला, इंद्रायणी नदी व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्री क्षेत्र भंडारा डोंगर व श्री क्षेत्र देहू आहे. या ठिकाणांना देखील तुम्ही भेट देऊ शकता. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.